दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात मोठा तणाव, दुचाकी पेटवल्या, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, सध्या तणावपूर्ण शांतता. यवतमध्ये जाऊन अजित पवारांनी घेतला आढावा. देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही म्हणणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना अजितदादांनी सुनावलं. एखाद्या व्यक्तीनं केलेलं वक्तव्य म्हणजे ती पक्षाची भूमिका नाही, अजितदादांचं वक्तव्य. सावली बार वादात आल्यानंतर कदम कुटुंबियांचा सावध पवित्रा, ऑर्केस्ट्रा बारचा परवाना सरेंडर, तर मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, अनिल परबांची मागणी. कोकाटेंवरील कारवाईतून फडणवीसांचा शिंदेंना इशारा, शिंदेंकडून वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची फडणवीसांना अपेक्षा, यापुढे चुकीचं वागणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा. विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना दणका, कोकाटेंकडून कृषी खात्याचा कारभार काढला, कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद. कोकाटेंकडून काढलेल्या कृषी खात्याचा कारभार आता दत्ता भरणेंकडे, शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळालं याचा आनंद, भरणेंची प्रतिक्रिया. पुणे दौऱ्यावेळी अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी, कुठं चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठॉय ठॉय करू नका, अजितदादांनी टोचले कान. शेकापच्या वर्धापन दिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर, पनवेलमध्ये उद्या होणार मेळावा. हिंदींच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अटक, बिल्डरकडून 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार, मंत्री अदिती तटकरेंची माहिती. कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार, दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश, कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंचची मागणी अखेर पूर्ण. कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीण प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न, हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करू, अबिटकरांची माहिती. तर कोर्टानं आदेश दिल्यास हत्तीण परत करू, वनतारा सीईओंनी केलं स्पष्ट. कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईत माघी गणेश मूर्तीचं उद्या विसर्जन, पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रात बंदी असल्यानं विसर्जन करण्यास दिला होता नकार. बारामती इंदापूर एसटीमध्ये एकावर कोयत्यानं वार, बारामती तालुक्यातील काटेवाडीमधील घटना, हल्लेखोरानं स्वतःवर देखील करून घेतले कोयत्यानं वार.